विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापिका वर्षा लोखंडे निकम. आपल्याला अर्थशास्त्र या विषयातील इयत्ता बारावीचं जे दुसरं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण या प्रकरणातील जो महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. तर हा सिद्धांत अभ्यासत असताना सर्वप्रथम आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ह्या ज्या दोन संकल्पना आहेत आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. PDF तुमच्याजवळ आहेच. तर त्या दोघं संकल्पना आधी व्यवस्थित समजून घ्या आणि त्या समजल्या तर आपल्याला सिद्धांत समजायला अतिशय सोपा हा सिद्धांत आहे. तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासत असताना आपल्याला या सिद्धांतामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो या स्क्रीनवर तुम्हाला सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे त्याच्या संदर्भात प्रस्तावना, त्यानंतर हे बघा या ठिकाणी प्रस्तावना, नंतर सिद्धांताचे विधान, नंतर तक्ता आणि आकृती. जर तुम्हाला परीक्षेमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा फक्त सिद्धांत स्पष्ट करा असं विचारलं तर हे 4 पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा गृहीतकांसह स्पष्ट करा तर या ठिकाणी हे तर तुम्हाला स्पष्ट करायचंच आहे 3 पॉईंट्स, परंतु त्या ठिकाणी गृहीतकंसुद्धा लिहावे लागतील. आणि घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा गृहीतक व अपवादांसह स्पष्ट करा असं जेव्हा तुम्हाला जर ब्रॉड क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी तुम्हाला अपवादसुद्धा लिहावे लागतील. तुम्ही जे काही म्हणतात की मॅडम आम्हाला परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सांगा, IMP तुम्ही ज्याला म्हणतात, तर हा नियम किंवा आपण जे काही या वर्षी अर्थशास्त्राच्या संदर्भात सिद्धांत किंवा नियम अभ्यासणार आहोत ते सर्व तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. जसजसे आपल्याला हे सिद्धांत येतील त्या संदर्भात मी तुम्हाला आकृती काढून ते स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न करेलच. आणि सगळे सिद्धांत एकदा समजल्यानंतर ते सोपे आहेत. तर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा तुम्हाला सिद्धांत आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. सर्वप्रथम या सिद्धांताची आपण प्रस्तावना या ठिकाणी लिहायची. या ठिकाणी बघा मी तुम्हाला ही प्रस्तावना स्वरूपात माहिती या ठिकाणी दिलेली आहे, बरोबर. नंतर हे जे सिद्धांताचं विधान आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी या सिद्धांताच्या संदर्भात जे काही आपल्याला आकृती किंवा आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या गोष्टींचा उपभोग घेत असतो त्या गोष्टींचा उपभोग घेत असताना आपण कोणत्या पद्धतीने त्या गोष्टी ग्रहण करतो ते त्यांनी या ठिकाणी सिद्धांताद्वारे आपल्याला स्पष्ट करून दिलेलं आहे. मार्शल असे म्हणतात की इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजेच तुमच्याकडे जर एखादी वस्तू ऑलरेडी आहे आणि तुम्हाला तीच वस्तू जर एखाद्याने दिली आणि त्या वस्तूंचा तुमच्याकडे जर स्टॉक होत गेला, त्या वस्तू तुमच्याकडे त्यांचा साठा होत गेला तर नक्कीच तुम्हाला त्या वस्तू नवीन जी कोणी दिली असेल तीच वस्तू तर तिच्यापासून तुम्हाला आनंद होईल का, समाधान मिळेल का, की तुम्ही एक्साईट व्हाल का की बरं झालं मला ही वस्तू कोणी दिली म्हणून, नाही. तर त्या वस्तूपासून तुम्हाला काय होईल, मिळणारं जे समाधान आहे ते कसं असेल, कमी असेल. तर सिद्धांतसुद्धा तेच सांगतो. या ठिकाणी बघा आकृती दिलेली आहे आपल्याला सिद्धांत अभ्यासत असताना. एक कोणतीही XY वस्तू आहे आणि त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की X वस्तू आपण या ठिकाणी तुमच्या आवडीची म्हणजे पाणीपुरीची प्लेट मानू की तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाणीपुरी तुम्ही ऑर्डर केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक प्लेट जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी ऑर्डर करता तर तुमची जी विद्यार्थी मित्रांनो हे बघा या ठिकाणी जर तुम्ही एक सी वस्तू
तुमच्या आवडीची म्हणजेच पाणीपुरी जर मानली तर पहिल्या नगाचं म्हणजे पहिल्या प्लेटचं जेव्हा तुम्ही सेवन करतात तर तुम्हाला त्यापासून किती उपयोगिता मिळते? 10 ही एवढी उपयोगिता मिळते. जसजसं तुम्ही एकाच वेळेला तीच वस्तू ग्रहण करत जातात, तिचं सेवन करत जातात, तर उपभोग घेत जातात, तर त्यापासून मिळणारं जे समाधान आहे, दुसरी प्लेट खाल्ल्यानंतर तुम्हाला 8 एवढी उपयोगिता मिळते, तिसरी प्लेट खाल्ल्यानंतर तुम्हाला 6 एवढी उपयोगिता त्यापासून मिळते. जसजसं तुम्ही त्या प्लेट संपवतात तसतशी तुमची जी समाधान मिळण्याची वृत्ती आहे ती कशी होत जाते? समाधान मिळणं जे तुमचं आहे ते काय होत जातं? कमी होत जातं. 5वी प्लेट तुम्ही जेव्हा खातात तेव्हा तुम्हाला त्यापासून 2 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. 6वी प्लेट जेव्हा तुम्ही खातात तर या ठिकाणी तुमची जी उपयोगिता आहे ती काय झालेली? पूर्ण झालेली आहे. ती किती झालेली आहे? 0. तुमचं समाधान किती झालं या ठिकाणी? पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर जरी तुम्ही पाणीपुरीची प्लेट घेतली तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची उपयोगिता मिळत नाही. ती उपयोगिता कशी असते? मायनस, ऋण ती उपयोगिता त्या ठिकाणी मिळते. हे बघा, हा जो नग आहे तो काय दाखवतो आपल्याला? 7वी प्लेट खाल्ल्यानंतर तुम्हाला 7व्या प्लेटपासून काय उपयोगिता मिळते? -2 ऋण. कारण तुम्ही गरज नसताना जर अधिक पाणीपुरीचे सेवन केले, भूक पूर्ण झाल्यानंतर रही तुम्ही जर आणखी एखादी प्लेट सेवन केली, ग्रहण केली, तर काय होईल त्या ठिकाणी? त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच तुम्हाला त्याचा काय होईल? त्रास होईल. तर सिद्धांतसुद्धा हेच सांगतो की आपल्याला एखादी वस्तू जसं आपण तिचं सेवन करत जातो किंवा ती वस्तू जर आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि तीच वस्तू जर आपल्याला मिळत गेली, तीच वस्तू जर आपण घेत गेलो तर आपल्याला त्यापासून मिळणारं जे समाधान आहे ते काय होत जातं? कमी होत जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा आकृती दिलेली आहे की अक्ष दिलेला आहे तुम्हाला. हा जो आहे तो क्ष अक्ष आहे आणि इथे या ठिकाणी य अक्ष दिलेला आहे. क्ष अक्षावर काय दिलेलं आहे? वस्तूचे नग. किती वस्तू तुम्ही सेवन केलेलं आहे या ठिकाणी? 7. बरोबर, 7 नग तुम्ही या ठिकाणी सेवन करणार आहात. आणि सिद्धांत सिद्ध होत असताना आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्या काही उपयोगिता आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत, सीमांत उपयोगिता. तर बघा, पहिल्या नगाचं जेव्हा तुम्ही सेवन करता त्या ठिकाणी तुम्हाला सीमांत उपयोगिता ही किती मिळते? 10. कारण तुम्हाला तेव्हा भूक लागलेली असते, तुमच्या आवडीची वस्तू ती तुम्हाला त्यासमोर मिळत असते, म्हणून तुम्हाला तुमची जी उपयोगिता ही काय असते त्या ठिकाणी जास्त असते आणि मिळणारं समाधानही त्यापासून कसं असतं? मग जास्त असतं, 10. त्यानंतर तुम्हाला जी काही दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता आहे ती किती आहे? 8. त्यानंतर तिसऱ्या पाणीपुरीच्या प्लेटपासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती किती आहे? 6. आणि जसजशा तुम्हाला आणखी त्या पाणीपुरीच्या प्लेट्स मिळत आहेत, तुम्ही खातायत, आणि तसं तुम्हाला मिळणारं जे समाधान आहे ते कसं होत जातं? कमी होत जातं. ती जी तीव्रता आहे ती तुमची कशी होते? कमी. आणि एका ठिकाणी ती तीव्रता तुमची काय होते? येऊन थांबते, 0 होते. तुमचं समाधान पूर्ण होतं. तरीही तुम्ही मित्राच्या आग्रहास्तव किंवा आवडली म्हणून आणखी एक प्लेट जर ऑर्डर केली आणि खाल्ली तर तुम्हाला त्यापासून मिळणारं जे समाधान आहे ते ऋण म्हणजे ते उपयोगिता तुम्हाला कोणतीही त्यापासून मिळत नाही. हे बघा, 7व्या प्लेटपासून ती उपयोगिता काय होते? मायनस होत जाते, -2. त्याचे दुष्परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शरीरावर तुम्हाला झालेले दिसतील. बरं, तर या ठिकाणी आपण सिद्धांत स्पष्ट करत असताना सिद्धांताचं विधान, तक्ता आणि आकृती बघितली. आणि हा जो सिद्धांत आहे तो खरा होण्यासाठी किंवा सिद्ध होत असताना होण्यासाठी त्या या ज्या कंडिशन्स आहेत ही काय आहे? त्याची गृहीतकं आहेत. हे गृहीतकं म्हणजेच काय की ही परिस्थिती असतानाच हा सिद्धांत लागू होतो. या कंडिशन्स असतानाच हा सिद्धांत या ठिकाणी अप्लाय होतो. म्हणून सिद्धांताची गृहीतकांवर तो सिद्धांत त्या ठिकाणी खरा ठरतो. तर गृहीतकांमध्ये बघा, विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, उपभोग सातत्य, योग्य आकारमान, स्थिरता, विभाज्यता, एकच गरज. मार्शल असे म्हणतात की जी व्यक्ती एखाद्या गोष्टीचं सेवन करत आहे तर ती व्यक्तीच्या अंगी विवेकशीलता हा गुण असावा. म्हणजेच ती व्यक्ती कशी असावी? सर्वसाधारण असावी. ती व्यक्ती मानसिक रुग्ण नसावी किंवा ती व्यक्ती व्यसनी नसावी, सर्वसाधारण ती व्यक्ती असावी. म्हणजेच तिची जी कन्सिस्टन्सी आहे
एखादी वस्तूचा उपभोग घेण्याची ती नॉर्मल असावी, तरच हा सिद्धांत काय होतो आपला होतो. दुसरं जे गृहीतक त्यांनी मांडलेलं आहे की संख्यात्मक मापन. खरं बघितलं तर आपल्याला मिळणारी जी उपयोगिता आहे तर त्या उपयोगितेचं अशा पद्धतीने आपण मापन करू शकत नाही. पण सिद्धांत अप्लाय होण्यासाठी या ठिकाणी ही कंडिशन्स महत्त्वाची आहे की उपयोगितेचे मार्शल यांनी सांगितलं आहे की संख्यात्मक मापन करता येते. म्हणजेच आपल्याला तहान लागलेली असताना आपण एक ग्लास पाणी पिल्यानंतर आपली किती उपयोगिता भागवली गेली याचा जो अंदाज बांधला जातो की मला अजून तहान लागलेली आहे, म्हणजे तुमचे समाधान त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही, तर तुम्ही यासारखी ती आकडेवारी कमी कमी होत जाताना त्या ठिकाणी संख्यात्मक मापन हे जे गृहीतक आहे ते महत्त्वाचं त्या सिद्धांतासाठी आहे. तिसरं जे गृहीतक आहे ते एकजिन्सीपणा. म्हणजेच तुम्ही ज्या वस्तूचं सेवन करत आहात, ज्या वस्तूचा उपभोग घेत आहात, तर ती वस्तू एकसारखी असावी. म्हणजेच तिचं रंग, आकार, रूप, चव हे बदलता कामा नये. जर आपण जे उदाहरण घेतलं सिद्धांताची आकृती समजून घेत असताना, आकडेवारी समजून घेत असताना, ते म्हणजे पाणीपुरीचं, तर ज्या स्टॉलवर तुम्ही उभे आहात पाणीपुरीच्या त्याच ठिकाणची तुम्ही जर पाणीपुरी खात असाल म्हणजे ती झाली एकजिन्सीपणा. बरोबर. तुम्ही जर त्याच स्टॉलवर दुसरी पाणीपुरी ऑर्डर केली असेल, म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही स्पायसी ऑर्डर केलं असेल, तिखट पाणीपुरी सेवन केली असेल, नंतर तुम्ही गोड घेतली, तर तेव्हा आपला सिद्धांत अप्लाय होत नाही. कारण एकजिन्सीपणा म्हणजे ती एकच वस्तू तुम्ही त्या ठिकाणी ग्रहण करत आहात, सेवन करत आहात, तरच हा सिद्धांत काय होतो त्या ठिकाणी अप्लाय होतो. नंतरचं जे गृहीतक आहे ते उपभोग सातत्य, की तुमच्या उपभोग घेण्याच्या पद्धतीमध्ये, उपभोग घेण्याच्या वेळेमध्ये खंड पडता कामा नये. भूक लागलेली असतानाच तुम्ही एका वेळेस जे जेवण करायला बसतात तर त्या जेवणामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप असू नये. कारण जर गॅप पडला तर त्या ठिकाणी तुमची भुकीची तीव्रता थोड्या वेळाने काय होते ती त्यात बदल होतो. म्हणून सिद्धांत लागू होण्यासाठी त्या ठिकाणी उपभोग घेत असताना त्यामध्ये सातत्य असणे, कन्सिस्टन्सी असणे हे महत्त्वाचं आहे. नंतरचं जे गृहीतक आहे ते आहे योग्य आकारमान. एकाच आकारमानाची वस्तू तुम्ही ते अत्यंत लहानही ती वस्तू आकाराने नसावी आणि अत्यंत मोठीसुद्धा असू नये. म्हणजेच त्याचं आपल्याला जी उपयोगिता आहे ती उपयोगिता आकडेवारीमध्ये मांडणे शक्य होते. म्हणून त्या ठिकाणी जी वस्तू आपण उपभोग घेत आहोत तिचं जे आकारमान आहे ते अत्यंत लहान असू नये, अत्यंत मोठंही असू नये, योग्य आकारमानाची ती वस्तू असावी. नंतरचं जे गृहीतक आहे ते स्थिरता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या वस्तूचं उपभोग घेत असतो तेव्हा इतर ज्या आपल्या इच्छा आहेत किंवा आवडीनिवडी आहेत तर या गोष्टींमध्ये बदल होता कामा नये. सगळ्या ज्या परिस्थितीमध्ये येणारे घटक आहेत ते स्थिर असावे. नंतरचं जे गृहीतक आहे ते आहे विभाज्यता. जी वस्तू तुम्ही उपभोगासाठी घेतलेली आहे त्या वस्तूचं विभाजन करता आलं पाहिजे, तरच हा सिद्धांत काय होतो लागू होतो. नंतरचं जे आणि बघा 8वं जे गृहीतक आहे एकच गरज. तर यामध्ये तुम्ही जी वस्तू उपभोगासाठी घेतलेली आहे त्या वस्तूपासून तुम्ही एकच गरज त्यावेळेला ॲट ए टाईम भागवणं गरजेचं आहे, तरच हा सिद्धांत या ठिकाणी अप्लाय होतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिद्धांताची गृहीतके बघितली. त्यानंतर या सिद्धांताला अपवादसुद्धा आहेत. तर त्यातील जे काही अपवादाचे 5 पॉईंट आहेत ते म्हणजेच छंद, दुसरं कंजूष व्यक्ती, व्यसन, सत्ता आणि पैसा. बघा या अपवादात्मक परिस्थिती आपण या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. जसं अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलं की सिद्धांत खरा ठरण्यासाठी हे 8 पॉईंट्स, 8 गृहीतकं महत्त्वाचे आहेत. तर त्या गृहीतकांना अपवादसुद्धा आहे त्या परिस्थितीला. तर बघा छंद म्हणजेच काय की एखादी व्यक्ती आहे आणि तिला जर ज्या गोष्टीचा छंद आहे तीच गोष्टी जर अधिकाधिक मिळत गेली तर त्यापासून तिचं समाधान कमी न होता त्या समाधानात काय होत जाते, वाढ होत जाते. जसं एखाद्याला संगीत ऐकण्याचा छंद असेल तर त्याला सुरुवातीला तो जेव्हा ते गाणं ऐकतो, एखादं गाणं ऐकतो तर ते गाणं पहिल्यांदा ऐकल्यानंतर त्याला ती सीमांत उपयोगिता
त्याची जी आहे ती मिळते. दुसऱ्या वेळेस तेच गाणं त्याने जर ऐकलं त्याचं आवडीचं, तर त्याच्यापासून त्याची जी सीमा उपयोगिता आहे ती कमी न होता ती काय होत जाते, आणखी वाढत जाते. म्हणजे जो नेहमी ती गोष्ट ती करत असतो. एखाद्याला जुनी चित्र किंवा नाणी वगैरे, कॉईन्स वगैरे असं जमा करण्याचा, सांभाळून ठेवण्याचा एखादा छंद असतो आणि ती गोष्ट जर त्याला मिळाली तर त्याचं समाधानात काय होत जाते, भर पडत जाते, वाढ होत जाते. सिद्धांत काय सांगतो, तीच वस्तू जर आपल्याला मिळत गेली तर आपलं समाधान कमी होत जातं. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय होतं की ते समाधान जे आहे ते कमी न होता वाढत जातं. दुसरा जो अपवाद आहे कंजूस व्यक्ती. बघा, एखादी कंजूस व्यक्ती असेल आणि तिला एखादी तिच्याकडे वस्तू आहे, त्या वस्तूचा स्टॉक आहे, तरीसुद्धा ती वस्तू जर त्या व्यक्तीला मिळाली तर ती व्यक्ती ती वस्तू सोडणार नाही. ती व्यक्ती जी आहे ती स्वभावाने वेगळी आहे, म्हणून ती काय करते, तिच्या समाधानात त्या ठिकाणी जरी तिचं समाधान पूर्ण झालं असेल तरी तिचं समाधान, दुसरी वस्तू जरी मिळाली तरी ते कमी होत नाही, तर त्या व्यक्ती जी आहे ती त्यापासून अजून समाधान मिळविते. त्यानंतर तिसरं जे अपवाद आहे, व्यसनी लोक जे आहेत त्यांना जे काही ते व्यसनी गोष्टी आहेत, जसं काही अंमली पदार्थ असतात, दारू किंवा सिगरेट ओढणाऱ्या व्यक्ती असतात, नशा करणाऱ्या व्यक्ती असतात, तर या व्यक्तींना त्या गोष्टी जर मिळाल्या तर त्यापासून त्यांचं समाधान कमी होत नाही. जसजसं ते त्या गोष्टींचं ग्रहण करतात, सेवन करतात, त्या गोष्टींपासून त्यांना समाधान अधिक मिळत जातं. तर व्यसनी लोकंसुद्धा या गोष्टी सिद्धांताला अपवाद आहेत. सत्ता. बघा, एखादी व्यक्ती सत्तेमध्ये असताना त्या व्यक्तीला ती जी सत्तेची आपण काय म्हणतो त्याला, सत्ता एकदा प्राप्त झाल्यानंतर त्या सत्तेची हव्यास जी आहे, सत्ता त्या व्यक्तीला आणखी पाहिजे अशी तिची जी इच्छा असते ती वाढत जाते. म्हणजे 5 वर्ष एखादी व्यक्ती जर गावाचा सरपंच असेल तर पुढच्या 5 वर्षांच्या निवडणुकांना ती व्यक्ती परत अप्लाय करते आणि त्यासाठी निवडणुकीसाठी तयार असते. किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर तिला तिची प्रतिष्ठेत आणखी वाढ होत जावी म्हणून ती त्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते, त्यात ती वाढ करत असते आणि तिला त्यापासून मिळणारं समाधान ते आहे ते कमी न होता ते वाढत जातं. आणि शेवटचा जो अपवाद आहे या सिद्धांताचा तो आहे पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता ही जी आहे ती कमी होत नाही. म्हणजेच गरीब व्यक्ती आहे, गरीब व्यक्तीला जशी पैशांची गरज आहे तशी श्रीमंत व्यक्तींनासुद्धा त्या ठिकाणी पैशांची गरज असते. तर पैसा अधिकाधिक मिळत जाऊनसुद्धा त्या पैशापासून जो मिळणारं जे समाधान आहे ते कमी होत न होता त्यापासून मिळणारं समाधान जे आहे ते आणखी वाढत जातं. तर हा जो घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आहे मित्रांनो, तो सर्वप्रथम कोणी लिहिला, प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला. परंतु प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल जे आहेत त्यांनी 1890मध्ये त्यांचा जो काही ग्रंथ प्रकाशित झाला, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे, या ग्रंथामध्ये त्यांनी हा सिद्धांत जो आहे तो अधिक विस्तृत स्वरूपात स्पष्ट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या स्वरूपामध्ये हे कोष्टक किंवा पॉईंट्स सगळे लिहून हा सिद्धांत PDF जे स्पष्टीकरण दिलेले आहे त्याच्या तील स्पष्टीकरणावरून आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.